नमस्कार. मागच्या भागात आपण कर्म म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं होतं, की कर्म म्हणजे फक्त आपण करत असलेलं कार्य किंवा आपण करत असलेली कृती नसते, तर कर्म म्हणजे आपले विचार, आपल्या भावना म्हणजेच इंटेन्शन आणि मग कृती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे कर्म. आजच्या भागात आपण कर्माचे प्रकार काय असतात ते बघणार आहोत. कर्म सिद्धांतामध्ये कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजेच संचित कर्म. याला पास्ट लाईफ स्टोरेज असंही म्हटलं जातं. हे आपल्या मागच्या सर्व जन्मातील जमा झालेल्या कर्मांचं एक खूप मोठंच्या मोठं स्टोरेज असतं, जिथे सगळं काही साठवून ठेवलेलं असतं. याला आपण संग्रहालय असंही म्हणू शकतो. हे जे संचित कर्म असतं ना, ते मग इन्स्टंटली रिॲक्ट होत नाही. योग्य वेळ आली की हळूहळू त्यातलं एक एक कर्म ऍक्टिव्हेट होऊ लागतं. अगदी हळू म्हणजे कर्मसिद्धांतात असं म्हटलंय की एका जन्मात फक्त 5% इतकं हळू. यामध्ये मग पास्ट लाईफ वाउंड्स म्हणजेच मागील जन्मातील जखमा, रिलेशनशिप पॅटर्न्स, अनएक्सपेक्टेड ब्लेसिंग्स म्हणजेच आशीर्वाद आणि अनएक्सपेक्टेड लॉस या सर्व गोष्टींचा मुख्यतः समावेश असतो. या सगळ्या गोष्टी, या सर्व घटना आपल्या संचित कर्मामधून ऍक्टिव्हेट होत असतात. कर्माचा दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे प्रारब्ध कर्म. यालाच डेस्टिनी कर्म असंही म्हटलं जातं. हा असा भाग आहे ना की ज्याचे परिणाम आपल्याला या जन्मात भोगावेच लागतात, त्याशिवाय आपली सुटका नाही. या कर्माचं ब्ल्यू प्रिंट आपल्या जन्मकुंडलीत लपलेलं असतं. आपल्याला ते व्यवस्थितपणे डिकोड करता येतं आणि आपली डेस्टिनी चेंज करता येते. मग या प्रारब्ध कर्मात काय काय येतं, तर आपला जन्म कुठल्या कुटुंबात झालाय, आपले पॅरेंट्स कोण, आपले आई वडील कोण, आपल्या लाईफ मधले काही मेजर चॅलेंजेस, आपला सोलमेट, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये येणारे चढ उतार, आपले हेल्थ इश्यूज म्हणजे शारीरिक समस्या. थोडक्यात प्रारब्ध कर्म म्हणजे तुमच्या आत्म्याचा या जन्मातील अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे. हा धडा शिकूनच तुम्हाला पुढच्या प्रवासाला जायचंय. या प्रारब्ध कर्मानंतर पुढचा जो प्रकार सांगितलेला आहे त्याला आगामी कर्म किंवा क्रियाशील क्रियामना कर्म असं म्हटलं जातं. हा प्रकार म्हणजे आपण या जन्मात करत असलेलं कर्म, नवीन कर्म, यावरून आपल्या पुढच्या जन्माची ब्ल्यूप्रिंट तयार होत असते. हे कर्म आपण आपल्या हाताने तयार करत असतो. हेच आत्ता करत असलेलं आपलं कर्म मग पुढे संचित कर्मात जमा होत जातं. पुढच्या जन्मांसाठी ते संचित कर्म म्हणून ओळखलं जातं. या आगामी कर्मात काय काय येतं, तर यामध्ये आपण कसे वागतो, कसे बोलतो, कोणाला कसं ट्रीट करतो, आपल्या मर्यादा पाळतो की नाही, आपण घेत असलेलं प्रत्येक डिसिजन, आपला प्रत्येक निर्णय, आपल्या चॉईसेस, आपले रिॲक्शन्स, हे सगळं या आगामी कर्मात जमा होत असतं. तर असे हे कर्माचे 3 प्रकार कुठले कुठले आपण बघितले, तर एक म्हणजे संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि आगामी कर्म, असे हे 3 प्रकार आपण बघितले. याच्यामध्ये अजून एक महत्वाची कन्सेप्ट आहे आणि ती म्हणजे या कर्मांचे सब डिव्हिजन्स. तर कोणते कोणते सब डिव्हिजन्स याच्यामध्ये आहेत, तर सगळ्यात पहिला म्हणजे दृढ कर्म. काही कर्मांना दृढ कर्म असं म्हटलं जातं, म्हणजेच फिक्स्ड कर्म. हे कर्म आपल्याला बदलता येत नाही. हे पास्ट लाईफचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात. आपला जन्म कुठे झालाय, आपले क्लोज रिलेटिव्ह म्हणजेच आपले पॅरेंट्स किंवा आपले ब्लड रिलेटिव्ह, आपल्याला जन्मजात असणारे हेल्थ इश्यूज. काही जण बघा जन्मजातच अपंग असतात, अंध असतात, काहीतरी व्यंग त्यांच्यामध्ये असतं किंवा मेंटली रिटार्डेड असतात. हे दृढ कर्म आहे, ते आपल्याला बदलता येत नाही. आपला त्याच्यावर कोणताही अधिकार नाही, म्हणूनच त्याला फिक्स्ड कर्म असं म्हटलं जातं. याच्यानंतर दुसरं जे सब डिव्हिजन आहे ना, त्याला अदृढ कर्म असं म्हटलं जातं, म्हणजेच चेंजेबल कर्म. हे कर्म फ्री विलने आपल्याला बदलता येतं. कॉन्शियसनेस आणि रिमेडीज करून, आपली थिंकिंग प्रोसेस बदलून आणि हिलिंग करून, रिच्युअल्स करून हे कर्म आपल्याला बदलता येतं आणि आपली डेस्टिनी बदलता येते. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर आपलं करिअर, आपल्या हॅबिट्स, आपले रिलेशनशिप्स, आपला मनी फ्लो, हे सगळं आपल्याला फ्री विलने बदलता येतं. आपल्या जागरूकतेने, आपल्या अवेअरनेसने आपण आपलं कर्म कंट्रोल करू शकतो.
तर असे हे कर्म सिद्धांतानुसार कर्माचे 3 प्रकार आणि त्याचे 2 सब डिव्हिजन्स आपण बघितले. आपल्या जन्मपत्रिकेतून याच सगळ्या गोष्टी तर बघायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात. ज्योतिषशास्त्र हे भविष्य सांगण्यासाठी नाही तर स्वतःला ओळखण्यासाठी आहे. सेल्फ अवेअरनेस टूल आहे. स्वतःचा शोध घेणे, स्वतःला ओळखणे, आपले कर्म समजणे, विवेक जागृत करणे आणि मुक्ती हाच ज्योतिषाचा मुख्य उद्देश आहे. आपण जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या ना तर आपण आपलं संपूर्ण जीवन बदलू शकतो. आपली डेस्टिनी जी असते, आपलं भविष्य जे असतं ते फिक्स नसतं. तिला आपण डिकोड करून ट्रान्सफॉर्म करू शकतो, बदलू शकतो. आपल्या पुढच्या भागांमध्ये या सगळ्या गोष्टी आपण अजून सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आपले काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील किंवा काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आपल्या कर्माच्या, आपल्या आत्म्याच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी मिस्टिक मराठीला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.